आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता सध्या अधिक महिना सुरू आहे. अधिक महिन्यालाच धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. आणि आता काही दिवसांनी अधिक महिना हा संपणार आहे. त्यामुळे बघा, या अधिक महिन्यामध्ये आपल्याला न विसरता गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे. तुम्ही हा पदार्थ किंवा ही जी वस्तू जी आहे तर ती गाईला खाऊ जर घातली तर अधिक महिन्याचं पुण्यफळ नक्कीच आपल्याला प्राप्त होतं. कारण बघा, अधिक महिना हा विष्णूंना समर्पित असा महिना आहे. या अधिक महिन्यामध्येच विष्णूंची सेवा उपासना केल्याने आपल्याला अधिक महिन्याचे अधिक फळ मिळते आणि भविष्यकाळामध्ये अनेक यशाच्या वाटचाली आपण करू शकतो. आपल्यावर विष्णूंची कृपाछाया होण्यासाठी जर आपण अधिक महिन्यामध्ये त्यांची सेवा उपासना केली तर ते आपल्याला शुभफळ देऊन जाते. त्यामुळेच या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते, कारण अधिक महिन्याचे स्वामी हे भगवान विष्णू आहेत. आणि विष्णूंच्या सेवेमध्ये गायीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. जर आपण गायीची सेवा पूर्ण मनोभावे केली तर आपल्याला विष्णूंचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळतो. आणि या अधिक महिन्यामध्ये विष्णूंची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच विष्णूंची सर्वात आवडती सेवा ही आपण नक्कीच करायला पाहिजे. त्यामुळे बघा, गाईला आपल्याला हा एक पदार्थ खाऊ घालायचा आहे. असं म्हटलं जातं की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव हे वास करतात. त्यामुळे बघा, आपण गाईला गोमाता असं म्हणत असतो. गाई आपल्याला आईप्रमाणे सर्व काही निस्वार्थीपणे देत असते. त्यामुळेच बघा, या अधिक महिन्यामध्ये गोमातेची आपल्याला सेवा करायची आहे. तसं तर अधिक महिन्यामध्ये बघा, आपण आपल्या आईची ओटी भरत असतो, आपल्या आईचा मान सन्मान करत असतो. त्याचप्रमाणे गाई ही आपली माता आहे. यामुळेच आपल्याला गाईचं देखील सेवा करायची आहे. आणि अधिक महिन्यामध्ये गाईला ही वस्तू खाऊ जर आपण घातली तर अधिक महिन्याचं पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतं. बघा, बऱ्याच जणांना अधिक महिन्यामध्ये वेगवेगळ्या सेवा करायच्या असतात, उपाय करायचे असतात, पण बऱ्याच वेळेला कामांमुळे किंवा इतर काही अडचणींमुळे त्या आपल्याला करता येत नाही. पण बघा, जर तुम्हाला या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये काहीच सेवा करता आलेली नाही तर तुम्ही निराश होऊ नका. आता या 5 ते 6 दिवसांमध्ये आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे. ज्यांनी सेवा केलेल्या आहेत, अधिक महिन्यामध्ये उपाय केलेले आहेत, भगवान विष्णूंची सेवा केलेली आहे, त्यांनी देखील नक्कीच हा उपाय करू शकतात. आणि ज्यांच्याकडून काहीच सेवा झालेली नाही किंवा शक्य नाही, नोकरी, व्यवसाय किंवा काही वेगळ्या अडचणींमुळे, तर तुम्ही न विसरता फक्त ही एक सेवा करा. गाईला ही वस्तू अधिक महिन्यामध्ये खाऊ घातल्याने आपल्याला संपूर्ण अधिक महिन्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि विशेष म्हणजे बघा, अधिक महिना हा दरवर्षी येत नाही, तर हा दर 3 वर्षांनी येत असतो. त्यामुळे आपल्याला जर या अधिक महिन्याचं पुण्यफळ प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच 3 वर्षातून एकदा येणाऱ्या या अधिक महिन्यामध्ये आपण गाईची ही सेवा केली पाहिजे. बऱ्याच जणांना सणासुदीला पण हे शक्य होत नाही, गाईला काही वस्तू खाऊ घालणं किंवा गाईला चारा खाऊ घालणं. तर तुम्ही न विसरता या 5-6 दिवसामध्ये ही सेवा आवर्जून करायची आहे. आता बघा, 15 जूनपर्यंत सोमवारपर्यंत अधिक महिना असणार आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला या 4-5 दिवसांमध्ये वेळ मिळणार आहे तर यामध्ये तुम्ही एकदा तरी गोशाळेमध्ये जा किंवा तुमच्या घराशेजारी गायी येत असतील तर तिथे तुम्ही त्यांना खाऊ घाला. पण आवर्जून आपल्याला गाईला हा पदार्थ अधिक महिन्यामध्ये खाऊ घालायचा आहे. कारण ज्या त्या तिथी दिवशी जर आपण ज्या त्या गोष्टी केल्या किंवा एखाद्या पवित्र काळामध्ये जर आपण विशिष्ट अशा गोष्टी करत असू तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या कामाच्या गतीवर होतो. बऱ्याच वेळेला कामं अडकलेली असतात, कामं पूर्णत्वाला जात नाही. अगदी छोटी छोटी कामं असतात, ती कामं इतकी सोपी असतात की अगदी 1-2 तासात होणारी असतात, पण त्याच कामांना
दिवसेंदिवस लागतात तरी देखील ती कामं पूर्ण होत नाही, ती तशीच रखडलेली राहतात. तर बघा, जर आपण अशा विशिष्ट गोष्टी जर शुभ काळामध्ये ज्या गोष्टी आपल्या पुराणामध्ये शुभ सांगितलेल्या आहेत, अशा विशिष्ट कालावधीमध्ये जर आपण काही गोष्टी करत असू तर नक्कीच त्याचं शुभ फळ आपल्याला प्राप्त होतं. आपल्या कामातल्या अडीअडचणी देखील दूर होतात. त्याचबरोबर काही सकारात्मक जे विचार आहेत, जे आपल्या मनामध्ये कधीच आलेले नाहीत, तर ते देखील येणाऱ्या भविष्यकाळामध्ये असे विचार, सकारात्मक विचार आपल्यामध्ये येतात किंवा आपण तसे विचार करायला सुरुवात करतो. आपल्यामधला आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर अशा गोष्टी घडू लागतात ज्या आपल्यासाठी सकारात्मक होत जातात, आपल्या कुटुंबासाठी सकारात्मक होत जातात आणि त्यातूनच अनेक प्रकारचे चांगले मार्ग आपल्याला दिसतात. मग आपल्या कामांमधल्या अडचणी असू द्यात किंवा आपल्या पतीच्या कामांमधल्या अडचणी असू द्यात किंवा मुलांच्या अभ्यासामधल्या, नोकरीमधल्या अडचणी असू द्यात, तर त्या देखील हळूहळू दूर होऊ लागतात. त्यामुळे बघा, अशा शुभ कालावधीमध्ये आपण विशिष्ट जर काही गोष्टी करत असू तर नक्कीच त्याचा आपल्याला शुभ लाभ, शुभ फळ हा मिळतच असतो. त्यामुळे बघा, आपल्याला या अधिक महिन्यामध्ये अशा काही शुभ गोष्टी करायच्या आहेत आणि त्यातलीच एक शुभ गोष्ट म्हणजे गाईला हा पदार्थ किंवा नैवेद्य खाऊ घालणे. आता बघा, ज्यांनी काहीच सेवा केलेल्या नाही आहेत अधिक महिन्यामध्ये, पण ज्यांची इच्छा होती, त्यांच्यासाठी मी एक 2-3 उपाय पण आता सांगते. शक्य असेल तर तुम्ही ते पण करू शकता, कारण आता 5-6 दिवस राहिलेले आहेत अधिक महिना संपण्यासाठी. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर विष्णू सहस्त्रनामावली किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्ही आजपासून रोज संध्याकाळी किंवा सकाळी किंवा दोन्ही वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करा. विष्णूंना आवडणारी जी तुळस आहे, तर तुळस ही नक्की तुम्ही विष्णूंना अर्पण करा. तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही तुळशीचं पान अर्पण करा, कारण श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्णांचं ते 8वं रूप आहे. त्यानंतर बघा, तुळशीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. तुळशीच्या दिव्यामध्ये हळद आपल्याला टाकायची आहे. हळद विष्णूंना अतिप्रिय आहे. त्यामुळे बघा, या गोष्टी तुम्ही या अधिक महिन्यामध्ये नक्कीच करू शकता. अतिशय सोप्या साध्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो विष्णूंचा मंत्र आहे, तर तो तुम्ही आवर्जून तुमच्या देवघरासमोर बसून उच्चारायचा आहे किंवा जप करायचा आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच या राहिलेल्या काही दिवसांमध्ये करू शकता. आता बघूया, गाईला अधिक महिन्यामध्ये कोणता पदार्थ आपल्याला आवर्जून खाऊ घालायचा आहे. तर जेव्हा कधी तुम्ही गाईला हा पदार्थ खाऊ घालणार आहात, तेव्हा काय करायचं आहे, आपल्याला एक केळीचं पान आणायचं आहे. त्या केळीच्या पानावर आपल्याला थोडीशी हरभरा डाळ ठेवायची आहे. हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ, ज्याच्या आपण पुरणपोळ्या करतो, तर ती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला थोडासा गुळाचा खडा देखील त्यावरती ठेवायचा आहे, त्या चणा डाळीवर ठेवायचा आहे. आणि यथाशक्ती तुम्हाला जेवढे अनारसे तिथे ठेवणं शक्य आहे त्या केळीच्या पानावर, ते ठेवायचे आहेत. तसं तर या अधिक महिन्यामध्ये 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही 33च्या पटीत देखील अनारसे जे आहेत तर त्या पानावर ठेवू शकता, पण प्रत्येकालाच ते शक्य नाही आहे. त्यामुळे बघा, यथाशक्ती तुम्हाला जेवढे अनारसे तिथे ठेवणं शक्य आहेत, मग तुम्ही 5 अनारसे ठेवा, 10 ठेवा, 11 ठेवा, 21 ठेवा, 33 ठेवा, काही हरकत नाही. यथाशक्ती तुम्हाला जेवढे शक्य आहेत तर तेवढे तुम्ही अनारसे त्या केळीच्या पानावर ठेवू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला केळी जी आहेत तर ती ठेवायची आहे. मग तुम्ही 1 केळ ठेवा, 5 ठेवा, 11 ठेवा, तुमच्या मनाने यथाशक्ती तुम्ही त्याच्यावरती केळी जी आहे ती एक तरी ठेवायची आहे. म्हणजे बघा, केळीचं पान आपल्याला घ्यायचं आहे, त्यावर हरभऱ्याची डाळ, थोडासा गूळ हे ठेवायचं आहे. अनारसे जे आहेत तर ते तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जेवढे शक्य आहे ठेवणे तेवढे ठेवा. 5 ठेवलं तरी चालेल.
आणि जे केळी आहेत तर ती पण तुम्ही 1 ठेवा किंवा 5 ठेवा. तर एवढं आपल्याला काय करायचं आहे, आधी तुमच्या देवघरामध्ये ते तुम्हाला गाय वासरूच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे. देवघरातला दिवा प्रज्वलित करा, धूप अगरबत्ती लावा आणि प्रसन्न वातावरणामध्ये दिव्याच्या साक्षीने तुम्हाला अशा पद्धतीने हा जो नैवेद्य आहे तर तो गाई वासराच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे. आणि किंवा मग देवांसमोर असा हा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर बघा तुळशीसमोर आपल्याला हा नैवेद्य पुन्हा जो आहे तर तो ठेवायचा आहे. आणि एक 5-10 मिनिटं हे तुळशीसमोर ठेवल्यानंतर तुम्हाला गोशाळेत हे सगळं घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला गाईला हे खाऊ घालायचं आहे. संपूर्ण तुम्ही केळीचं पान जे आहे तर तेच तिथे समोर गाईच्या ठेवू शकता. हे गाई खात असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. गाय तुमच्या घराच्या जवळ येत असेल तर तिथेच तुम्ही तिला अशा पद्धतीने हा नैवेद्य किंवा हे जे पदार्थ आहे तर ते खाऊ घालू शकता. आणि हा नैवेद्य खात असताना गाई आपल्याला आपल्या मनातील जी इच्छा आहे तर ती मनोभावे गोमातेला सांगायची आहे, विष्णूंना सांगायची आहे आणि अशी माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना तिथे गोमातेला आणि विष्णूंना करायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. बघा अधिक महिन्यामध्ये जे अनारसे आणि केळी आहेत त्यांना विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये जर आपण अनारसे आणि केळी हे जर गाईला खाऊ घातले तर आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळते आणि आपली जी काही इच्छा आहे तर ती भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते. त्यामुळे गोमातेला या अधिक महिन्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला अनारसे, केळी आणि त्यासोबत जी हरभरा डाळ गूळ आहे तर ते देखील खाऊ घालायचं आहे. अधिक महिन्यामध्ये अनारसे आणि केळी हे गोमातेला खाऊ घालण्याचं विशेष महत्त्व आहे आणि ते शुभ फलदायी देखील असतं. साक्षात आपण हा नैवेद्य भगवान विष्णूंना देत आहोत अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मनोभावे हे गोमातेला खाऊ घालायचं आहे. अशा पद्धतीने बघा अधिक महिन्याची ही सेवा आपल्याला करायची आहे. यामुळे नक्कीच आपल्याला अधिक महिन्याचे शुभ फळ प्राप्त होते. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल.